HOD मेक 0108 यूट्यूब चॅनलवरती सर्व विद्यार्थ्यांचे मी स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत मेकॅनिकल इंजिनिअरिंग मटेरियल या सब्जेक्टविषयी सिलॅबस व त्यामधील चॅप्टर फर्स्ट. सब्जेक्ट कोड आहे 22343. आता आपण पाहूयात सिलॅबस. तर या सब्जेक्टसाठी असणारा सिलॅबस चॅप्टर फर्स्ट बेसिक ऑफ इंजिनिअरिंग मटेरियल वेटेज 6 मार्क्स, स्टील अँड इट अलॉय वेटेज 10 मार्क्स, कास्ट आयर्न वेटेज 8 मार्क्स, नॉन फेरस मेटल अँड अलॉयज वेटेज 8 मार्क्स, नॉन मेटॅलिक अँड ॲडव्हान्स मटेरियल वेटेज 8 मार्क्स, हीट ट्रीटमेंट प्रोसेसेस वेटेज 8 मार्क्स. आता या सब्जेक्टमधील युनिट फर्स्ट आहे तो कोणता आहे? बेसिक ऑफ इंजिनिअरिंग मटेरियल्स. आता इंजिनिअरिंग मटेरियल्स म्हणजे काय? फर्स्ट ऑफ ऑल आपण ते माहिती करून घेऊयात. आता मटेरियल म्हणजे काय? मटेरियल इज एनिथिंग मेड अप ऑफ मटेरियल्स ऑर मॅटर्स. मटेरियल कॅन बी एनिथिंग विच इज यूज फॉर मेकिंग समथिंग्स. आता या सब्जेक्टमध्ये आपण मटेरियल म्हणजे नक्की काय, त्याचे ॲप्लिकेशन्स कशाप्रकारे ठरवले जातात याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. तर या चॅप्टरमध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन, वाय स्टडी ऑफ इंजिनिअरिंग मटेरियल नेसेसरी, क्लासिफिकेशन ऑफ इंजिनिअरिंग मटेरियल, क्रिस्टल स्ट्रक्चर प्रॉपर्टीज. तर टाईप आहेत त्याच्यामध्ये क्रिस्टलाइन अँड ॲमॉर्फस, मेटल, क्रिस्टल स्ट्रक्चर, पॅकिंग इफिशियन्सी हे आपण फर्दर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, अलॉय ऑफ कार्बन अँड आयर्न बेस. आता बेसिकली आपण इंट्रोडक्शन करूयात. आता मटेरियल म्हणजेच काय आहे? मटेरियल इज एनिथिंग मेड ऑफ मॅटर. मटेरियल कॅन बी एनिथिंग, अ फिनिश प्रोडक्ट इन इट ऑन राईट or an unprocessed raw material also called as a material. The substance which is useful or which is used in the field of engineering called as a engineering material. आता आपण पाहणार आहोत इंजिनिअरिंग मटेरियलचा अभ्यास का इम्पॉर्टंट आहे. आता प्रत्येक वस्तू बनवताना आपल्याला त्या वस्तूच्या प्रॉपर्टीजनुसार किंवा उपयुक्ततेनुसार मटेरियल सिलेक्शन करावं लागेल. मग इंजिनिअरिंग मटेरियलचा अभ्यास केल्यानंतर आपण कशासाठी एबल होणार आहोत? तर टू बी एबल टू सिलेक्ट मटेरियल फॉर अ गिवन यूज बेस्ड ऑन कन्सिडरेशन ऑफ कॉस्ट अँड परफॉर्मन्स. तर मटेरियल सिलेक्शन करताना जे महत्त्वाचे फॅक्टर आहेत ते कोणते आहेत? तर प्रोडक्ट शेप कसा आहे, मेकॅनिकल प्रॉपर्टीज कोणत्या रिक्वायर्ड आहेत, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज कोणत्या रिक्वायर्ड आहेत, मेटॅलर्जिकल कन्सिडरेशन कोणत्या आहेत, प्रोसेसिंग कास्टॅबिलिटी कोणत्या प्रकारे केली जाईल, किंवा त्या मटेरियलची कॉस्ट अँड अवेलेबिलिटी कशा प्रकारे आहे या गोष्टीचा देखील आपल्याला काय करावं लागेल? अभ्यास करावा लागेल. आता इंजिनिअरिंग मटेरियल जे आहे ज्याचा आपण अभ्यास करणार आहोत याचं क्लासिफिकेशन आता तुमच्यासमोर असेल. आता इंजिनिअरिंग मटेरियल जे आहे ह्याचे ब्रॉडली 4 ग्रुपमध्ये क्लासिफिकेशन करण्यात येतं. फर्स्ट ऑफ ऑल मेटल्स, प्लास्टिक्स किंवा पॉलिमर्स, सिरॅमिक्स, कंपोजिट मटेरियल्स. आता क्लासिफिकेशन तुमच्यासमोर तुम्ही पाहत असाल. याच्यामध्ये मटेरियल्स ब्रॉडली क्लासिफाईड इन टू फ्लो चार्ट आपण पाहतोय. मेटल अँड अलॉयज, मेटल अगेन क्लासिफाईड इन टू फेरस मेटल अँड नॉन फेरस मेटल. नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण पाहूयात. आता या ठिकाणी पॉलिमर्स नथिंग बट प्लास्टिक, अगेन क्लासिफाईड इन टू थर्मोप्लास्टिक्स अँड थर्मोसेटिंग प्लास्टिक्स. नेक्स्ट सिरॅमिक्स ग्लास, सिमेंट, क्ले अँड कंपोजिट मटेरियल्स मीन्स ग्लास, RCC, प्लायवूड एक्सेट्रा. आता नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण ब्रीफली क्लासिफिकेशन पाहूयात. आता डेफिनेशन फर्स्ट ऑफ ऑल बघूयात. आता मेटल म्हणजे काय? मेटल नथिंग बट is a chemical element that is good conductor of both electricity and heat. All metals can be classified as either ferrous
metals or non-ferrous metals. Ceramics. Definition: these are inorganic compounds and usually made either oxides, carbides, nitrides. Next definition: plastics. Plastics in the form of polymers, composite materials. Multiple material obtained by artificial combination of different material to attain property that the individual component cannot attain. Composite material means ceramics, metal matrix, reinforced plastics, etc. Among them, semiconductor, biomaterial, advanced material also develop in engineering materials. Engineering purposes, engineering applications. In next slides, we are seeing here metals. Definitions. Metal are nothing but the substances which readily give up electrons to form metallic bonds and conduct electricity. The basic and important properties of metals are good conductor of both electricity and heat. Metal again classified into ferrous metal and non-ferrous metals. The ferrous metal means, the ferrous metal, it contains small percentage of carbon and iron as a base elements. The term ferrous is derived from the Latin words meaning containing irons. Example of ferrous metals: iron and steel. We are seeing non-ferrous metals. Non-ferrous metals, it does not contain iron as a base metals. Iron percentage is lower as compared to the ferrous metals. Examples: aluminium, copper, zinc and magnesium. Next, we are seeing here classification of ferrous and non-ferrous metals. Broadly classification: ferrous metal means steels. Steel again classified into plain carbon steel, alloy steel, tool steel, stainless steel. And further side, non-ferrous metals classified into aluminium, aluminium alloys, titanium alloys, nickel base alloy, cobalt base alloys. Aluminium alloy again classified into non-heat treatable and heat treatable. The alloy means two or more metals combined together form for achieving certain desired or required properties, means enhanced properties of metals. In next slide, we are seeing here crystal structure properties. Metal having some properties: physical properties, mechanical properties, thermal properties. The physical properties contain colors, density, melting point, etc. Mechanical properties means toughness, resilience, fatigue, creep failures, malleability, etc. Thermal conductivity and thermal coefficient of linear expansions are the thermal properties of materials. In this slide, we are seeing multiple choice questions. आता या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन्स दिले आहेत. याच्यामध्ये हा जो आपला सब्जेक्ट आहे हा MCQ टाईप असणार आहे एक्झामसाठी, फायनल एक्झामसाठी. यामध्ये तुम्हाला 70 मार्क्सचा काय असेल, ऑनलाईन पेपर असेल. याच्यामध्ये असे या चॅप्टरच्या प्रत्येक चॅप्टरच्या लास्टमध्ये तुम्हाला MCQ क्वेश्चन्स दिलेले असतील, प्रॅक्टिस क्वेश्चन्स, आणि हेच क्वेश्चन्स आपल्याला एक्झाममध्ये येतील. तर या ठिकाणी मी तुम्हाला हे क्वेश्चन्स दिलेले आहेत, तुम्ही बघून घ्या. आता नेक्स्ट स्लाईडवरती सुद्धा क्वेश्चन दिलेले आहेत. ह्या क्वेश्चन्स MCQ टाईप आहेत. ह्याचे राईट आन्सर मी नेक्स्ट स्लाईडमध्ये तुम्हाला देईन. तोपर्यंत तुम्ही त्या संदर्भात प्रिपरेशन करून घ्या. ओके, थँक्यू. स्टे सेफ, स्टे होम.